काय सांगितलं घरी कुठे झालं पण समृद्धी कसं जायचं काय खाली हात काय बोलायचं नाही आता या गाड्या बाजूला गाडी दुसरी गाडी बाबा इकडेचा आकार कोणी तोडलं असेल आम्ही चाललोय कृष्णेश्वर. आपल्या घरात झाले कोलॅब. आता तुझ्या आधी वाया मम्मीचं झालंय बिटअप नाही का त्याच्या आधी. तर याच्या आधी आमची सगळी भांडी फुटलीत. तर आता आम्ही दोघांनी ठरवलंय की भाई जे सांगायचं ते खरं सांगायचं. काय पण कृष्णेश्वरच चाललं तेच तर सांगून निघालोय. आता याचा अक्कलकोट कसं ठरलं काय माहिती. जिम मधून बाहेर आला काय तू आता. नवीन जिम खोलली काय तुम्ही. कुठे आहे तुमच्या मागे कुठे पर्सनल ट्रेनर. हे आतमध्ये आहेत काय सर्वे ट्रेनर. माझं तर हे तिसरं ज्योतिर्लिंग होईल. अमोलचा पहिला असेल ना भाई. माझा फर्स्ट टाइम आहे भाऊ. आणि आमच्या अजून जे पण गाडीत आहे त्यांचं सगळ्यांचा तिसरा असू शकतं. मोहितेचं झालं एक भीमाशंकर ते नाही झालं ना. आणि खूप गरज होती त्यामुळे चाललेलोच आहे. आता अक्कलकोटला यायचं पण ते जरा प्रॉब्लेम झाला त्यामुळे नाही. अक्कलकोटला नाही जाता आलं. पण आमच्यातला एक मित्र गेलाय. मित्र आमचा ठीक आहे. काय वाटतं त्याने किती पुण्य केलं असेल लाईफ मध्ये. पुण्य केलंय. जातोय म्हणजे काहीतरी पुण्य केलं माझ्या मित्राने. बघू आता काय होतं तुम्हाला समजेल जर्नी मध्ये काय होतं पुढे पुढे. भाई मजा तर करायची आहे गाडी भाई. आणायला गेले काळे वगैरे. काळे कुठे पण भाई. तारा काय वाटतं काळे कुठे येतोय की नाही. माहित नाही कॉल केला मी दोन्ही गोष्टींसाठी रेडी आहे. घरी जायला लागेल तरी पण मी रेडी. का भाई काय एवढा का तू हे झालाय डिमोटिव्ह का होतो त्या गोष्टी. आपल्याला जायचंय भाई थांबायचं रा आता. मी 2 फील केलं होतं ती गोष्ट. पण काय आता सांगू तुला चांगल्या ठिकाणी जाताना मूड ऑफ नाही करून घेतली. ठीक आहे उद्याचा दिवस कोणी बघितला भाई. तुम्हाला सप्टेंबर किंवा ऑगस्ट मध्ये येईल. डू नॉट एक्सपेक्ट दिस ब्लॉग इन जुलै और जानेवारी जून. ती संभाजीनगर असो किंवा कळवा बेटा कुठेही असो दे भाई आपण इथं जाणारच त्याच गोष्टीवर. आमच्या सोबत भाई तेजस आला भाई. तुझे घेतला तुझा व्हिडिओ घेतलाय मी इथं. आता सगळ्यांना समजेल भाई जायच्या आधी काय काय करतो तू. तरचा डाएट हा व्हेजच मागव. व्हेजच खायचं आहे. चपाती नाही आहे तेच सांग. चपाती आणि बटाट्याची भाजी ऑर्डर केली. तो मोठा राईस येतो ना बासमतीचा चायनावर कुठून आणला त्यांनी. याच्यावर पश्चिम बंगाल नाही अरुणाचल प्रदेशवरून आणला. तर व्हेज नॉन व्हेज. बोल भाई बोल काय शॉर्ट आहे. मित्रांनो या गोष्टीवर आता एक सीन झालाय की आता मला खबर लागली ते आपल्या ऋतिक सांगेल भाई. ऋतिक सांग भाई काय झालंय. माझ्या मम्मीने मोठ्या रे तेजसच्या मम्मीला मेसेज केला माझ्या मम्मीने की अमोलच्या मम्मी आणि तेजसच्या मम्मी आमच्या घरी माझ्या कधी केलेला. आता 2-4 दिवसात म्हणजे मला काल ही खबर लागली. काल नाही सॉरी आज लागलेली की मम्मी आज नाही तर काल जाणार होती ते ऋतिकच्या घरी थोडं काम. त्यामध्ये आमचे भांडे फुटणार आहे भाई मला जर वाटतंय. अरे त्याच्यात ऋतिकने सांगून आलाय घरच्यांना की कुठे चाललाय अक्कलकोट. मग तू काय सांगितलं कुठे चाललाय. नावं मोठी काय त्याने 2-3 दावं घेतलीत भाईने आता. अरे म्हणजे आम्हाला उद्या केक घेऊन बड्डे करावा लागेल कोणाला तरी. मला तरी असं वाटतं पण नाही आता नाही हे होता झाकलं जाणार आपल्या. भाई आली काळे भाऊ नमस्कार. कसं वाटतंय रात्रभर गाडी चालवायची समृद्धी महामार्गावर. मी तर होतो तू आत्ताच हँडल लॉक करून ठेव म्हणजे पुढे इकडे तिकडे काहीच राहू करा. फक्त तिथे एक वीट घेऊ घे. आईने पण सांगितलंय हा काय जेव्हा समृद्धी महामार्गावर चालले पहिल्यांदा बोलली आई. भाई आपला CSK चा माणूस आला भाई. बंटी मोहिते शेठ पाटील यांना दाखव द्या मला. बंटी शेठ मोहिते. आता मला ब्लॉग नाही करायचा. हे कधी येणार सांग. हे सप्टेंबर नंतर येणार आहे. आमचा कंटेंट खूप लांबलेला असतो भाई. पण आम्ही एक बिग कोलॅबरेशन होणार. खूप मोठं कोलॅबरेशन आहे आमचं. आमच्या फॅमिली कोलॅबरेशन आहे. आता असं तसं नाही राहिलं. ही गोष्ट आपल्यापर्यंत नाही राहिली आता. ही घरच्यांपर्यंत गेली. चला भाई नेहमीप्रमाणे आपण आपली बेडरूम मध्ये आलोय. बेडरूम मध्ये सीट पकडली आहे. तुम्ही काय भाई इकडे कसं आता हे सगळ्यांना म्हणजे ऍडजस्ट करून बसणारे माणसं.
चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया हर हर जय श्रीराम. हॅलो नमस्कार माझ्या मित्रांनो आणि त्यांच्या गोड अशा मैत्रीण. फायनली तुमचा भाऊ आज तयार झालाय. तुमच्या भावासोबत कोण आहे भाई? तेजा भाई. तेजा भाई इकडे ऋतिक आणि याच गोष्टीवर इकडे आहे सिद्धेश भाई. तिकडे सिद्धेशचा भाऊ आहे आपला. धोनी फॅन, धोनी सरांचा रिस्पेक्टफुल एकदम चांगला माणूस. आणि पुढे बसले प्रतीक दादा, मोहिते काळे पाटील. कुठे आहेत काळे पाटील? काळे पाटील गाडी चालवतात याच गोष्टीवर. चाललो आम्ही कृष्णेश्वरला. आमच्या छत्रपती संभाजीनगर येथून आम्ही कृष्णेश्वर मध्ये एंट्री मारणार आहोत. वेरूळच्या लेणी आजूबाजूला त्या पाहणार आहोत आणि मग त्याच्यानंतरचा प्रवास तुम्हाला मी दाखवतो. त्याच्या आधीचा प्रवास आधी दाखवतो. बघा मित्रांनो, मी आता खायला काहीतरी विचारतो. काय उत्तर देणार बाई बोलत नाही. काय बोलते मागच्यातला वेचो इज्जतच नाही आपल्याला. काय 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 बाजूला काय गाडी ते बघा ऐकतच. मग तू समृद्धी कसं जायचं काय? हो अच्छा हो अच्छा भाई. काय वाटतं भाई? काय बोलत काय झालं काय? त्याचं मनच नाही. मोहिते पण नाही बोलत. 4-5 दिवस झाले आमच्याशी. आमच्या गाडीला लाईटीच नाही. आम्ही चाललोय कृष्णेश्वरला. लाईट आहे पण डीप आहे बोलतोय. ठीक आहे आता कॉल करून विचारला आधी वगैरे. कॉल ठेवला आजचा. तर काय उद्या 2 दिवस गाडी असतो ते नाही. आता येणार नाही गाडी. काय पण हो आता काय पण सत्ता पलट होऊ शकते. मग गाडीला देणार आपण. तुला दाखवतो आता दाखवतो. जे पाहिजे ते घ्या. जे पाहिजे ते घ्या. आपण मी करतो वाटलंच तर पेमेंट. घे हे घेतलं. टिकटॉक घेतलंय. अजून काय घ्यायचं तर घे तारा. मी काय बोलतो सगळं प्रोटीन बार वगैरे काय तुला घ्यायचे आहेत ना ते आत्ताच घे. अरे खाली हात जाएंगे लिटिल लाइन मित्रांनो त्या साईडला बोगदा. बाई बोगद्याच्या त्या साईडला रात्र होती. इकडे आल्यावर दिवस झालाय. सकाळ झाली बाई. जसं बाहेर निघालं असं वाटतं भाई डायरेक्ट पांढरी भिंत आहे. हा ना भाई. मुंबईत आता रात्र चालू आहे आणि इथं नाशिक मध्ये हे चालू आहे दिवस. जेटलॅग. एक जिल्हा सोडला तर एवढं बदलतं. बघा मित्रांनो धुकच धुक आहेत. खतरनाक 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 व्ह्यू आहे. खतरनाक व्ह्यू आहे. यावंच लागतंय भाई. नाशिक मध्ये आल्यानंतर काय एक्सपिरियन्स भाई? कसं आहे? आणि ज्या लाईटी आहेत डायरेक्ट दिवस झालाय भाई. दिवसच चालू झाला ना भाई. कुठून समृद्धी यावंच लागतंय. खोटं बोलायचं नाही. कॉपी करायची नाही. यावंच लागतंय. काय भाई थंडी वाजते. जॅकेट काढू? आणलं भाई. तुला झालं भाई. टाकलं 2-3 स्नॅप. काय टाकत? काय झालं भाई? मुलाखत घ्यायची भाई. कारण काय? सो हॅलो गुड मॉर्निंग माझ्या मित्रांनो आणि त्यांच्या अशा गोड अशा मैत्रिणींनो. सो फायनली आता आम्ही निघालो सिन्नरवरून आणि कसा बघतोय बघा बडवा. सो निघालो फायनली सिन्नरवरून निघाल्यानंतर थोडं फ्रेश वगैरे झालं. चाय वगैरे प्यायलो. काळे भाऊची थोडी झोप पण झाली. आमच्या डोळ्यावर तुम्हाला झोप दिसू शकते पण कसे आता सध्या परिस्थिती अशी आहे ना की 1.5-2 तास झोप झाली आमची पण डोळ्यातली झोप काय उडत नाही आहे. अजून एक अरे कुठली तरी आपली दुसरी बागवा. दुसरी गाडी बागवा. गाड्या बाजूला काढा. दुसरी गाडी बागवा. तुमच्या 2 व्हीलर मध्ये हे काय दुसरी गाडी आत दुसरी गाडी वागवावी लागेल. अजून वेलफायर वागवतो.
मोबाईल काढला की चालला भाई. सगळं होतं भाई. माझ्या इथं पेट्रोल माझी टाकी फुल केली होती त्यांनी. आम्ही टाक्या फुल करून घेतो मोबाईल का. आला भाई. भेटला चार्जर भेटला. चला भाई काय झालं भाई. रूम कसा बुक केला तुम्ही अचानक मध्ये ह्याच्यासाठी केला तो दाखवतो प्रॉपर्टी कशी आहे. प्रॉपर्टी सो फायनल घ्यायचा बेड इथे बेडरूम आहे. विथ प्रीमियम वॉर्डरोब या खाऊ शकता. या आतमध्ये तुम्ही स्टोरेज करू शकतात का आपल्या ज्या क्लोथ्स वगैरे सगळे कपडे. ओके. प्रीमियम वॉशिंग बेसिन. ओके. वॉशिंग मशीन वॉशिंग बेसिन. वॉश बेसिन आणि कोणतरी गेलं वाटतं. आतमध्ये गेले का बाहेरचे दुसरे गेलेत काय. आणि ओके. आणि तसं इथं आहे. अरे वा वा टीव्ही आहे. हे का ॲस्ट्रे आहे का तो. एकूण एक मला सगळं खूप चांगलं वाटतंय कारण रूम खूप चांगला आहे. ज्या प्रकारे मला भेटला 500 रुपयामध्ये 5 लोकांना. तर आता याच्यानंतरचा पुढचा प्लॅन काय. आता आपण आता इथे आलोय. आपण आता आंघोळ वगैरे आता काही लोक म्हणतात की जेवण सॉरी दर्शन करून नाश्ता करू पण माझं मत आहे की जेवण करतो. हो मग तेच आजारी पडण्याची कारण आहेत. आता याच्या अंडीला एवढी दात आहे त्याने हा प्लॅन दिलाय. चला भाई निघू मी याच गोष्टीवर. चला साईराम घ्या. साईराम 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 साईराम. 5 रुपये एकट्याचे होते तेवढं. मधला तिथे काय बघ बाबा मधला गाडीच्या आतमध्ये असतो आरसा. जाऊ दे ठोकलं तर ठोकलं. गाडी आपल्याला परवा द्यायची. बस बस बस. हा जाऊ दे. दादा सर घे ट्रॅक्टर होऊन जाऊ दे बाई. पुरा हा सर ट्रॅक्टर. आम्हाला एक फोटो काढतो ट्रॅक्टरवर. चल भाई. अरे गाड्या कोणतं टाकशील. मुळशी पॅटर्न मध्ये टाक. हिला ट्रॅक्टरवर चढला ना वाटतं कधी. या साईडला नाही का पैदल. चढायचं कसं असतं माहिती तुला. आता ट्रॅक्टर मध्ये चढायचं माहित नाही. भाई डायरेक्ट दर्शन. भाई डायरेक्ट दर्शन घ्यायचं. तुम्ही किती जण आहेत. तुम्ही किती जण आहेत. 6 जण. कोण आहे. 100 रुपये दे आता करतो. प्रत्येकाचे 100 रुपये गेट पाशी. तुम्हाला 100 मध्ये डायरेक्ट 12 ज्योतिर्लिंग करू राहतो डायरेक्ट दर्शन. तुमचं करायचं का डायरेक्ट दर्शन. तुम्ही तोपर्यंत ग्लव्स घाला. तुम्ही तोपर्यंत ग्लव्स घाला. सगळं अख्खी ऑल ग्रूमिंग होणार तुमची. राहायची खायची सगळे फिंगर बॉल. सो गाईज आता काय 15-20 मिनिटं आलेत लाईनीत उभे. 3 कॉरिडोर क्रॉस झाले. 3 कॉरिडोर अजून इकडचा नियम आहे की बाई शर्ट वगैरे काढायचा. आता हे कोणता नियम आहे. कपडे कोण काढणार. शर्ट बनवून फोन नाही आणायचा. आम्ही आता फोन घेऊन आलो. तिथे गेल्यावर परत पाहूया आता काय होतं. भेटू. ए बाई शर्ट काढा. हा बॉल मी आज 3-4 दिवस जिमला ज्यासाठी जातो मी. मला माहिती होतं आपल्याला इकडे यायचं वरून मी जिम लावली मागच्या महिन्यात. कसला आरती किती वाजताची आहे. 11:30. किती वाजले. किती वाजले. किती गाड्या किती वाजले. किती वाजले. किती पोचतो आपण. पोचतो. मला असं वाटतं भेटली पाहिजे आरती. काय वाटतं तुला भेटली पाहिजे की नाही. हर हर महादेव. हर हर महादेव. बोले बोले महादेव. दुःख हर मस्त हर महादेव.
भाई मस्त असं दर्शन झालं. कसं वाटतं दर्शन कसं झालं भाई? एकदम मस्त झालं गाभाऱ्यातून. गाभाऱ्यातलं दर्शन झालं की नाही? किती वेळ थांबलो? प्रॉपर दर्शन झालं की नाही भाई? भाई ब्लेस आहेत या गोष्टीत, मला तरी वाटतं ब्लेस आहेत आपण ज्योतिर्लिंगांमध्ये झालं भाई. कारण की म्हणजे मी ऐकलंय की गाभाऱ्यात दर्शन होणे खूप रेअर आहे. म्हणजे खूप कमी लोकांना गेट बंद होणार. हां, फक्त 10 मिनिटासाठी आम्ही 10 पण नाही, काहीतरी 11:40ला गेट बंद होणार होता आणि आम्ही 11:29 वगैरे असं काहीतरी होतं तिकडे. तो आम्ही मिनिटं मोजत होतो अक्षरशः. भाई कसं वाटतं? मजा आली की नाही? म्हणजे दर्शन पाहिजे तसं झालं भाई. हां, कपडे काढावे लागा. जे पाहिजे ते पण मागितलं. काय पाहिजे? भाई चला याच गोष्टी. हा मग काय सगळं आपलं अनफिल्टर ब्लॉग आहे. फिल्टर नाही आहे आपल्या ब्लॉगला. फक्त मी माझ्या देवाकडे हेच मागणं करेल की माझ्या सर्व मित्रांना हवं ते मिळू दे आणि चांगल्या ठिकाणी अचिव्हमेंट त्यांच्यासोबत मला मिळू दे. सर्वांना सुखी समृद्धी राहू दे. सगळ्यांच्या परिवाराला सुखी समृद्धी राहू दे. कशाला कोण काय नाही बोला येते. महाराष्ट्र शासनाची माणसं आहेत आम्ही. काय वाटतं तुला आता इकडे डागडुजीची गरज आहे की नाही या मंदिराला? आता समोर तुम्ही एंट्री बघतात. एवढं 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असं प्रसिद्ध असं घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे. मला तरी वाटतं ना याला सुधरवायची गरज आहे. सुधरवायची म्हणजे इकडचं थोडंफार काम करावं लागेल आपल्या गव्हर्नमेंटला. कसं वाटलं भाई? एकदम मस्त वाटतं. जे पाहिजे ते मागितलं. आता मागितलं देणार देव आपल्याला देतो भाई. मागितलं देव देतो. देव कोणावर नाराज नसतो. फक्त चांगली गोष्ट मागा असं देवाचं म्हणणं असतं. हा, नाही काय ती मागू नको. जे तुझ्या आयुष्यात नाही तिला तर चुकून पण मागू नको. देवाला माहिती आहे. हा, मी तर कधीच आशा सोडली. असाला कसं सोडली? असं तर लग्न झालं. असाला काय आहे का? अशाला काय नाही. उशाला आहे. इंडिगोचं विमान आलं. याच्या वज्राने वरती राहा तुझ्या वज्राने खालीच आहे. प्रोपायलनी चप्पल पाडली भाई. विमानातून चप्पल पडली खाली. मेडे द्या लवकर. बसा 30 रुपये. 30 रुपये. नको तू ढकलणार आहे. मेडे जा भाई. ए रोसेस नाही तिथे. 50 रुपीज 50 रुपीज. ए यांना पण 50 50 50 50 50 50. मेडे लागला होता मगाशी. इमर्जन्सी लँडिंग करावी लागली आम्हाला. आपले पायलट होते तेजस. गेले इथं आता ते मेडिकल स्कूल होतं तिथं गेले. हा लँडिंग केली भाई. 2-3 मारून टाकले. 50 में 100 में. सो भाई याच गोष्टीवर आपल्याला भेटलाय कॉइन. आता हा कॉइन डायरेक्ट घशात टाकायचा, गिळायचा. आईन्स्टाईन बस इंडियाचा. इंडियाचा आईन्स्टाईन भाई. हा कॉइन गिळायचा. हा कर काढ त्यांना टाकायचा आपल्याला पुढे. हा कॉइन गिळल्यानंतर मग आपल्याला आतमध्ये नेतील. ओनली तमिळांना. वड्डा किधर से आप? तमिळनाडू. आंध्र प्रदेश. तमिळनाडू. आंध्रा. रजनीकांता ओनली मारी. मध्ये घुसलेत का पोरं मागची? ए शेवटी होते भाई. मध्ये कुठे घुसले? टिक्का लावलेला काळ्या. आंध्रा. रबाडा. हे माझं दे कॉइन. माझा एक कॉइन दे. माझा पण दे. हे घरी घेऊन जायचं. हरवलं तर 100 रुपये दंड या बाबतीत सांगितलंय. LOC पार केली. ते आता घशात टाकतो डायरेक्ट. 100 रुपये दंड माझ्या त्याची एंट्री नाही होते. याच्याकडे पासपोर्ट चेक करा याचा. आला भाई. आला भाई. भाई बाहेरून आला. साम दाम दंड. जेल मधून आला भाई. एरोडवरून सुटला का भाई? कोणती केस होती तुझ्यावर? मोक्का लागला होता.
2.5 1 कोटी ऑलरेडी लॉस मध्ये जाऊन व्यवहार करते आपण पण काय बघायला आलोय. काय म्हणजे कधी आपल्या खानदारात कोण बघायला गेलो होतं का? मग पहिल्यांदा तुझ्या खानदारात जो पहिला मुलगा अशी इथे पोहोचलाय. हा स्कूलची पिकनिक. नाही नाही जायचा तो जायचा त्याच्या जायचा. अरे आमची न्यू हॉरिझॉन ही 8वीलाच आम्ही युएसला जाऊन आलो. न्यू हॉरिझॉन सध्या सावतामाळी मुक्त विद्यापीठ मध्ये शिकलेला तू. मराठीत काळे कुठे? जय हिंद साहेब, जय हिंद, जय हिंद. आपला भारताचा झेंडा पाहून मला एक वेगळ्याच उत्कृष्ट अशी वेगळीच फिलिंग येते. जय हिंद आपल्या भारताच्या झेंड्यासाठी. सो वेरूळ लेणीमध्ये पोहोचलोय. तुम्ही बघू शकता, पाहू शकता तुम्ही कोरीव काम केलंय जे आपल्या पूर्वजांनी, आमच्या नाही प्रतीकच्या पूर्वजांनी. कुठे तुला नाही इकडं हो, तू राशीर उभा. माझ्या भीमाचं नाव सोन्यानं गाजत. कसं वाटतं ते असं कोरीव काम, सुंदर असं कोरीव काम पहा. हे त्या भाडकाव औरंगजेबने तोडलं असेल. याची हिस्ट्री पाहिजे असेल तर मी सांगू शकतो मला माहिती आहे. हे कोणी तोडलं असेल हे भाडकाव औरंगजेबाचं काम आहे. किती माळाची बांधायची. हे टोव्याच्या बापाने तोडलेलं आहे. इलिगल होतं. तोडलेलं आहे. टॉवेच्या बापाची साईड होती, तोडून टाकली. इलिगल होती. अंबिका होती. चला बाय, बेडरूम हॉल वरती हॉल आहे, इकडे किचन आहे. तुम्हाला आपला नवीन साईड ओपन झाली ते तुम्हाला दाखवतो. नवीन साईड आहे. सो 1250 एकरमध्ये पूर्ण आपला प्रोजेक्ट नवीन पसरलेला आहे. सो या साईडला तुम्हाला बॅक साईडला ज्या स्विमिंग पूल तुम्हाला पूर्ण, त्या साईडला क्लब हाऊस आहे. आणि हे पूर्ण तुम्ही पाहू शकता की या साईडला तुम्हाला प्रॉपर असं हॉल सिस्टम दिलेले आहे. त्या साईडला बेडरूम सिस्टम आहे. खतरनाक बाई, खतरनाक कोरीव काम या जागेवर केलेलं आहे आपल्या पूर्वजांनी. माने सरांनी जे केलं, जे आणि मयूरला घेऊन दाखवा. हे नागलोक टाईप करत सरपंच नाग, ते नाग आहेत का? नागदेवता, नागाची. हा नागाची प्रतिमा आहे. आणि इकडे तुम्हाला प्रॉपर हत्ती दिसू शकतो बघा. इथे हे प्रॉपर हत्तीचं कोरीव काम आहे. आता हे इकडे कोणत्या कारणामुळे तुटलं असणार, नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा कोणते दृष्ट लोक आपल्या भारतावर अशी सुंदर अशी अप्रतिम अशी कलाकृती आपल्या समोर सादर झालेली आहे. आपल्या पूर्वजांनी खूप असे स्वतःच्या हाताचे कष्टाचे प्रयत्न करून ज्या प्रकारे आत्ताच्या 2023 आणि 24 मध्ये समृद्धी महामार्ग बांधला गेला. 24 मध्ये बांधला ना, 25 मध्ये चालू झाला. 25 मध्ये बांधला, 25 मध्ये बांधला होता. ठीक आहे, पण ज्या प्रकारे चालू झाला त्याच प्रकारे इथे बांधकाम करण्यात आलं होतं. आणि पाहू शकतात असतील का असं दिसतंय. तू काय बोलला? खतरनाक बाई, क्रेझी 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 असं. सुकल्या आयुष्याची दिशा शोधून दे हनुमान, जिवंत असलेले संजीवनी आणून. बाई कसं वाटतंय? छान वाटते, छान वाटतं. हळू. हा तर भाई इकडचा प्लॅन कॅन्सल झाला होता, पण सिद्धेश भाई यांनी फोर्सफुली काळे भाऊ यांना सांगितलं होतं की बाई चल म्हणून. चुकीचं सांगण्यात येते माझ्या बाबतीत. तुझ्या मग तू नाही फोर्स केला का इकडे येण्यासाठी? का नाही केला? असं ऐकलं की कोणतरी बोलत होतं आपण रोज येणार आहे, तर पुढच्या वेळी करू. मग त्याशिवाय आलोच नसतो ना. या शब्दांच्या नंतर गाडी फिरलेली आहे. फिरली होती की नाही पण? फॅमिली सोबत येईल. बघा कसं असतं, आपल्या देवस्थानाजवळ येऊन आपण तिकडे नाही पोहोचलो तर थोडंफार आपल्याला दुःख होतं. त्यापेक्षा आपण गेलेलं परवडतं आहे की नाही दादा? बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना? त्यासाठी मी नेहमी सगळ्यांना फोर्स करत असतो की जेवढं आपल्या जवळ देवस्थान असतील सगळ्यांना भेटून घ्या. आता 5 जुलैला काय होणार तुम्हाला तर माहितीच आहे. चला भाई, पाहिजे तसं दर्शन झालंय मारुतीचं आपल्या. आता निघाले घरासाठी, परत निघायची वार्ता करतात पोरं, कारण की सगळेच जमलेत.
थांबता येणार तर नाही आहे, इच्छा तर खूप आहे पण काही कामं आहेत. आता अभिच्या आईचा वाढदिवस आहे तर तिकडे पोचणं आम्हाला मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी आहे. म्हणजे की केला तर होता प्लॅन आम्ही की 12 वाजता निघायचं, पण खूप गर्दी होती आणि आता पुढे पण जेवण बाकी आहे, सर्व काही गोष्टी बाकी. फोनमध्ये चार्जिंग नाही आहे, फोनमध्ये चार्जिंग करायची अजून मला. हळूहळू जाऊ आम्ही, पोचल्यानंतर तुम्हाला अपडेट करतो मी प्रत्येक गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टीचे अपडेट देत राहतो. काय ग्रुपमध्ये बघतोय चालते, कोणाचा मूड कसा सुरू होतो, काय काय होतं सर्व दाखवतो भाई. आपल्याकडे कोणत्याही प्रकारचा म्हणजे हे नाही आहे, याच्यामध्ये फिल्टर नाही आहे, जे होईल ते बघा भाई. सो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मला तुला नाही रे भाई, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. असाच आयुष्यात प्रगती करत राहा आणि प्रगतीच्या शिखरावर पोहोचून प्रगतीच्या नक्की 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 तिथं ट्रेकला जा. कोणा होत राहतं. आता त्याच्याकडे नाही ना ते, काय तसं काहीच नाही त्याकडे, ऑप्शनच नाही, देवाने ठेवलाच नाही आता ऑप्शन. टिश्यूचा उपयोग पुरेपूर उपयोग होतो त्या टिश्यूचा, लवकरात लवकर. घरात जॅकलीन झालं भाई. आल्याबद्दल तुला धन्यवाद. टाइम एकदम खतरनाक असतो आयुष्यभर तुम्ही दिला म्हणून धन्यवाद. त्यासाठी सध्या आम्हाला सगळं करा. आणि तुझ्या आता तरी ब्लॉग मध्ये काय अरे ते काय आता शेवटचं दाखव बघताय, आपले नॉन स्टॉप आहेत, नो फिल्टर्स नो एनिथिंग. एक नंबर चालेल. चल बाय.